नमस्ते, नमस्कार एंड वेलकम। ये जो सेशन है ये हिंदी, मराठी, अंग्रेज़ी इन तीनों लैंग्वेज में रहेगा क्योंकि दिस इज़ अ गूगल फॉर्म क्वेश्चन आंसर सेशन। सो पहले सबसे पहले एक काफ़ी बड़ा थैंक यू आप सबको बिकॉज़ आई थिंक आई हैव रिसीव्ड मोर दैन 10 क्वेश्चन्स विदिन जस्ट 2 सेशंस। तो 2 सेशन्स में 10 क्वेश्चन्स मुझे मिले हैं आणि या सगळ्या 10च्या 10 प्रश्नांना उत्तर देण्याचा आत्ता आपण प्रयत्न करणार आहोत. त्यातले काही कॉमन आहेत, काही डबल आहेत क्वेश्चन्स, पण आपण सगळ्या क्वेश्चन्सना एक-एक करत उत्तर द्यायचा प्रयत्न करूया. सो विल ट्राई टू आंसर ऑल द क्वेश्चंस और जिन-जिन लैंग्वेज में वो पूछे गए हैं, उन लैंग्वेज में उनके जवाब देंगे और अगर नहीं समझा तो कमेंट बॉक्स में लिखिए, मैं आपको समझा दूंगा क्या है. सो जैसे मैंने कहा था, एक इम्पेशंस लेने की काफ़ी ज़रूरत है सबको क्योंकि बार बार ये क्वेश्चंस पहले दिन से ही आने लगते हैं कि कैसे लेने हैं दवाइयाँ. लेकिन इस बार ये क्वेश्चन के लिए इम्पेशंस लेने की ज़रूरत नहीं है क्योंकि दीज आर द क्वेश्चंस दैट कम व्हेरी कॉमनली. मीच माझ्या सेशनमध्ये सांगितलं होतं की एक्सपेरिमेंट्स करायला सुरुवात करा सेकंड सेशनमध्ये. बाय द वे, पहिलं आणि दुसरं सेशन बघितलं नसेल तर ते बघा, कारण त्याच्याशिवाय हे कळणार नाही आहे काय चाललं आहे आत्ता ते. पण आणि आवडत असेल, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला हे खूप आवडतं आहे, तर प्लीज हे तुमच्या सगळ्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. जितकी जास्त लोकं बघतील तितके जास्त प्रश्न येतील आणि जितके जास्त प्रश्न येतील तितकं आपलं प्रॅक्टिकल लर्निंग जास्ती वाढेल. सो मैं हमेशा कहता रहता हूँ कि जितने सवाल आप ज़्यादा पूछेंगे उतना उतनी वाइड हमारी लर्निंग हो जाएगी क्योंकि जितने लोगों के साथ हम जुड़ जाएंगे, इसलिए ये शेयर कीजिए सबके साथ क्योंकि जितने लोगों के साथ हम जुड़ जाएंगे उतने सवाल आएंगे, उतने क्वेरीज आएंगे. मुझे भी उतना पढ़ने का और आपसे उन सवालों के आंसर देने के लिए उस प्रकार से मुझे स्टडी करना पड़ेगा. सो इवन आई विल लर्न, आई विल बेनिफिट फ्रॉम योर क्वेश्चंस और आप क्वेश्चंस पूछते रहिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक ये वीडियोस पहुंचाते रहिए ताकि ज़्यादा सवाल आ जाए और हम ज़्यादा सीख सकें. सो ऑब्वियसली ये एक सवाल हमेशा आता है कि हाउ टू डिसाइड हाउ मेनी डेज वी हैव टू टेक द मेडिसिन, कितने दिनों तक मेडिसिन लेना है. सो काफ़ी सिंपल सवाल, काफ़ी सिंपल नहीं, काफ़ी कॉमन सवाल, लेकिन उसका काफ़ी सिंपल जवाब. जब तक ज़रूरत है तब तक दवाई लेनी है. आपल्याला आपण ज्या काही गोष्टींसाठी औषध देतोय, मग ते अचानक एखाद्या एक्झामच्या भीतीसाठी औषध देतोय किंवा मग एखाद्या स्वभावाला बदलण्यासाठी औषध देतोय, तर जितके दिवस त्याची गरज आहे आणि जितका वेळ आपल्याला असं वाटतं की अजूनही गरज आहे तितके दिवस जर आपण औषध दिलं तर तितके दिवस ते औषध द्यायचं. अगर आप किसी का नेचर बदलने के लिए, जैसे मैंने कहा था कि मैं हॉर्नबीम हूँ नेचर से, सो मेरा टेम्परामेंट हॉर्नबीम का है, मुझे कुछ भी शुरू करने से पहले काफ़ी तैयारियां करनी पड़ती है, उसके बाद ही मैं कोई भी चीज़ शुरू कर देता हूँ. सो दिस इज अ टिपिकल हॉर्नबीम फीचर. अगर मैं हॉर्नबीम हूँ तो आई विल हैव टू टेक हॉर्नबीम फॉर अ कंसिडरेबल लॉन्ग ड्यूरेशन. शायद मैं 1-2 महीने, 3 महीने अगर मैं हॉर्नबीम लूँगा तो वो शायद मेरा वो नेचर काफ़ी हद तक कम हो जाएगा. पण असंही होतं की खूप दिवस तुम्ही हॉर्नबीम घेतलं, त्याच्यानंतर 1-2 महिने घेतलं, त्याच्यानंतर तुमचं नेचर बऱ्यापैकी ते कमी झालं आणि तुमचं काम जास्ती चांगलं व्हायला लागलं, प्रॉडक्टिव्हिटी वाढली. पण तरी तो, कारण ते तुमच्या नेचरमध्ये असतं, ते तुमच्या जीन्समध्ये असतं टेम्परामेंट, ते नेचर फार पुन्हा पुन्हा त्या क्वालिटीज येऊ शकतात. मग पुन्हा पुन्हा थोड्या थोड्या दिवसांनी हॉर्नबीम घ्यायला लागू शकतं. मेरा ये कहना था कि अगर आपने किसी नेचर को ठीक कर दिया किसी दवाई लेके देके एक दो महीनों तक, ऐसे हो सकता है, ऐसे होगा ऐसे नहीं, लेकिन ऐसे हो सकता है कि बार बार वो वही नेचर बार बार ऊपर आ जाए. वैसे हो गया तो थोड़े थोड़े दिनों के बाद हमें फिर से थोड़े थोड़े दिनों तक वो दवाई लेने की ज़रूरत पड़ती है. लेकिन ऐसे होगा ही, ऐसे नहीं है, लेकिन जितनी दिनों तक ज़रूरी है दवाई लेने की, आपको ज़रूरत लगती है, उतने दिनों तक अगर आप दवाइयाँ ले तो इट्स परफेक्टली फाइन. इसी आंसर में लास्ट जो अपना क्वेश्चन है उन्होंने पूछा है कि इट्स इफेक्ट, विल इट गेट द इफेक्ट नील इफ यू टेक देम फॉर लॉन्ग टर्म फॉर 1 or 3 months. अगर परीक्षा से मुझे डर लगता है और मैं मिमुलस लेता हूँ और वो परीक्षा हो गई फिर भी मैं मिमुलस ले रहा हूँ तो कोई तकलीफ नहीं होगी.
उसमें मिलस की. So it will not prove. I don't know whether the somebody who has asked this question whether she or he is a homeopathic doctor, क्योंकि वो प्रूविंग होता है क्या, फिर से वो डर आगे आ जाएगा क्या, किंवा वैसे कुछ नाही होता. पण समजा आपण एखादी गोष्ट बरं झाल्यानंतर तरी पण घेत राहिलो तर त्याचा काही प्रॉब्लेम, त्याचा काही डिफिकल्टी येणार नाही. पण इफ अगर आप किसी नेचर के लिए दवाइयाँ दे रहे हैं और अगर आपने वो 3, 4, 5, 6 महीने तक दे दी वो दवाई, तो उसका इफेक्ट नील नहीं होगा. अगर उसकी ज़रूरत है तो इट विल गो ऑन इफेक्टिंग. अगर ज़रूरत है तो उसका वो असर दिखाएगी और उसका असर दिखाती रहेगी. मैं ये थोड़ा सा एक एग्जाम्पल देके आपको बताता हूँ कब ऐसे 4, 5, 6 सालों तक या फिर पॉसिबली काफ़ी दिनों तक, काफ़ी सालों तक दवाई लेनी पड़ती है. जैसे मैंने कहा कि अगर मेरा नेचर बदलना है तो शायद दवाई देके मेरा नेचर बदल जाएगा. लेकिन अगर मैं दवाइयाँ ले रहा हूँ किसी चीज़ के लिए कि जो मेरे सिचुएशन में प्रेशर है और वो सिचुएशन की वजह से वो मुझे वो निगेटिव फीलिंग्स आते हैं. जैसा मेरे किसी बॉस के साथ झगड़ा है और उसी कंपनी में मुझे रहना है, या फिर मेरे पार्टनर के साथ मेरा झगड़ा है और आई कैनॉट डिवाइड दी कंपनी, उसी पार्टनर के साथ मुझे रहना पड़ता है कंपनी में. तो शायद ऐसे हो सकता है कि जब तक 5-6 सालों तक जब तक वो कंपनी है, जब तक वो पूरा डिवीजन नहीं हो पाता, तब तक हमें कुछ ना कुछ तो चलता रहेगा दिन भर में. देन आई विल हैव टू टेक दैट मेडिसिन फॉर अ लॉन्गर टाइम. लेकिन ऐसे कितनी भी सालों तक लिया तो भी उसका असर नील नहीं हो जाता, वो उतना ही असर चलता रहता है. सो मिनिमम हाउ मेनी डेज वी नीड टू टेक, जब तक जरूरत है तब तक लेनी है. मराठीत सांगतो हे सगळ्या गोष्टी पुन्हा, ज्यांना हिंदी कदाचित कळणार नाही त्यांना, की जितके दिवस गरज आहे तितके दिवस घ्यायचं औषध. आणि असं होऊ शकतं की एखाद्या आपल्या पार्टनरबरोबर, एखाद्या बॉसबरोबर किंवा एखाद्या शेजाऱ्याबरोबर आपलं भांडण असतं आणि तो शेजारी तिथेच असतो ना, आपण काही घर नाही लगेच बदलू शकत. तर मग अशा वेळी समजा शेजारी रोज त्रास देत असेल, तिकडनं टॉन्ट्स मारत असेल, काहीतरी बोलत असेल, काहीतरी बारीक सारीक गोष्टींवर सारखा त्रास देत असेल, तर आपल्याला रोज जर चिडचिड व्हायला लागली तर मग आपल्याला फ्लॉवर रेमेडीज जास्ती दिवस घ्यायला लागतात. कारण आपल्याला चिडचिडीचं जे कारण आहे ते तिथेच असतं, त्याला आपण बदलू नाही शकत. पण म्हणूनच आपण अजून एक गोष्ट शिकणार आहोत बोनस फीचर म्हणून, ते म्हणजे रॅशनल थिंकिंग. सो हम रैशनल थिंकिंग भी सीखने वाला है, जिससे अपने नेचर में ऐसे कौन सी चीज़ें हैं या फिर नेचर में ऐसे कौन से बिलीव्स हैं. बिलीव्स के लिए मुझे लोगों ने हिंदी वर्ड बताया था, वो मैं भूल गया हूँ. एनीवे मैं वो भूल गया हूँ. आई थिंक आई विल हैव टू रीड द कमेंट्स अगेन वो हिंदी वर्ड के लिए. लेकिन हमारे जो समझ है हमारी, या फिर किसी भी चीज़ को देखने का हमारा जो तरीका रहता है, हमारा जो दृष्टिकोण रहता है, वो अगर हमने बदला तो निगेटिव्ह फिलिंग्स कम हो जात आहे. सो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपण दृष्टिकोन आपला बदलला, पर्स्पेक्टिव्ह बदलला, एखाद्या गोष्टीकडे बघण्याची, कारण आपल्याला त्या गोष्टीतून सारखा त्रास होतो आहे म्हणून जर आपण त्याच्याकडे बघण्याची जर आपला चष्मा आपण वेगळ्या चष्म्यातून समजा त्या गोष्टीकडे बघितलं, तर बरेच वेळा याचा फायदा होतो की त्या पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आपल्याला त्रास देत नाहीत. म्हणजे एखादा, जसं आता मी उदाहरण घेतो तसं, की एखादा शेजारी आपल्याला त्रास देत असेल, टॉन्ट्स मारत असेल, तर ते टॉन्ट्स आपण किती दिवस स्वीकारतो तितके दिवस आपल्याला त्रास होतो. एक दिवशी आपल्या लक्षात आलं की ते टॉन्ट्स मारतायत, पण ते त्यांचे ओपिनियन आहे आपल्याबद्दल. तर ठीक आहे, त्यांना असं वाटत असेल की हा एक नंबर फालतू माणूस आहे, पण याचा अर्थ काय मी फालतू माणूस होतो असं नाही. किंवा एखाद्याला असंही वाटत असेल की एकदम तुम्ही देव माणूस आहात, याचा अर्थ मी लगेच देव माणूस होतो असंही नाही हो. सो कोणीतरी आपल्याबद्दल काहीतरी चांगलं आणि वाईट बोलतंय, आणि ते चांगलं आणि वाईट आपण समजा स्वीकारलं जसं तसं, आणि त्याच्यावर आपण आपल्या काहीतरी भावना जर तयार केल्या, तर त्या कधीतरी आपल्याला त्रास देऊ शकतात. पण आपण ते जस्ट ॲज अ मॅटर ऑफ ओपिनियन म्हणून स्वीकारलं की तो त्याचा हे मत आहे आपल्याबद्दलचं. मग ते खूप चांगलं असो, खूप वाईट असो, पण आपलं मत आपल्याबद्दलचं ठाम पाहिजे, की आपल्याला काय वाटतं रिअलिस्टिकली, आपल्याला आपल्याबद्दल एक प्रकारे आपली रियालिटी असेसमेंट काय आहे स्वतःबद्दलची. एखादा माणूस मला देव म्हणत असेल म्हणजे मी देव आहे का, तर नाही, मी माणूसच आहे, कारण मी पण चुका करू शकतो. पण एखाद्या माझ्या चुकावरनं समजा एखाद्या माणसाला मी अगदी राक्षस, अगदी मूर्ख माणूस, अक्कलशून्य वाटत असेल, त्याचा अर्थ मी खरंच अख्ख्या आयुष्यभरात अक्कलशून्य आहे का, तर नाही. जो तो आपापलं मत देतोय आणि त्या मताप्रमाणे आपण गेलो तर मग शांत व्हायला होतं. मग तिथे हॉलीची गरज पडत नाही, सेंटरची गरज पडत नाही, बाकी कुठल्याही औषधांची गरज पडत नाही.
कारण ज्या आपल्या समजांमधून, आपल्या ज्या विचारांमधून आपल्याला ते निगेटिव्ह फिलिंग्स येतात, ते विचारच जर आपण कमी कमी केले आणि ते कसे कमी करायचे ते आपण रॅशनल थिंकिंगमध्ये बघणार आहोत. सो किती दिवस घ्यायला लागेल, जितके दिवस गरज आहे तितके दिवस. पण जर खूप दिवस घ्यायला लागत असेल तर याचा अर्थ थोडासा आपला विचार पण बदलण्याची गरज है. सो अगर आपको दवाई की जितनी देर तक ज़रूरत है उतनी देर तक आप ले सकते हो दवाई, लेकिन अगर आपको ऐसे लगे कि वो दवाई काफ़ी बार बार लेनी पड़ रही है तो देन पॉसिबली आपको आपके विचारों पे काम करना ज़्यादा ज़रूरी है. जो विचार आपको वो निगेटिव फीलिंग्स में डाल रहे हैं, उन विचारों को अगर आपने बदला, ज़िंदगी को या फिर आपके सराउंडिंग को या अपने आप को देखने का नज़रिया आपने अगर अगर आपने बदला, तो उससे ये निगेटिव फीलिंग्स सब कम हो जाएंगे. हाउ मेनी मेडिसिन कैन वी टेक पर डे? रेस्क्यू रेमेडी नाम की एक दवाई है जो ऑफिशियल कॉम्बिनेशन है डॉक्टर बैश ने किया हुआ, उसमें 5 दवाइयाँ हैं. उन्होंने बोला है कि 6 से 7 दवाइयों तक आप एक ऐड करके दे सकते हो, लेकिन मेरा ऐसा अनुभव है और जो मैं फॉलो करता हूँ, मैं 3 या 4 ही दवाइयाँ एक साथ देता हूँ. तो आपको ऐसे नेक्स्ट क्वेश्चन आ जाएगा, आई एम श्योर, क्योंकि ये क्वेश्चन हमने बार बार देखा है कि अगर ऐसे हो रहा है तो फिर अगर 10 दवाइयाँ मुझे लग रही है कि मुझे सूट हो रही है तो मैं उनमें से 3 दवाइयाँ कैसे चूज़ करूँ? तो उसके ऊपर एक पूरा का पूरा वीडियो होगा हमारा. तो वेट टिल दैट टाइम, तब तक इम्पेशन्स के एक एक दो दो बूंद लेते रहिए अगर आपको पेशन्स नाही रह रहा है उस व्हिडिओ तक देखने के लिए. तर मग किती गोळ्या, किती औषधं एकत्र करायची? तर 5 औषधांपर्यंत तर एकत्र ऑफिशियली करू शकतो, कारण रेस्क्यू रेमेडीमध्ये 5 औषधं आहेत. असं सांगितलंय डॉक्टर बॅचनी की 6 ते 7 औषधं तुम्ही एकाच वेळी एकत्र करू शकता एखाद्या पेशंटसाठी. पण आपल्याला बरेच वेळा असं होतं की एकाच वेळी प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींवर विचार केला स्वतःमधला, तर आपल्याला 10 औषधं असं वाटतात की ही 10 औषधं मला गरजेची आहेत घेणं. माझा अनुभव असं सांगतो की 3 किंवा 4 औषधं एकाच वेळी दिलीत तर जास्ती चांगल्या प्रकारे काम करतात. हा माझा अनुभव आहे. मी ते फॉलो करतो. सगळ्यांनी केलं पाहिजे असं नाही, पण मी ते फॉलो करतो की एका वेळी 3 किंवा 4च औषधं एकत्र करायची, त्यापेक्षा जास्ती एकत्र करायची नाहीत. आता तुम्ही म्हणाल की 10 औषधं आम्ही काढली होती आणि तुम्ही सांगताय 3-4 एकत्र करा. ते कसं करायचं? तर ते कसं करायचं? 10 वरनं 3 वर कसं यायचं? त्याची एक पद्धत आहे. सगळ्या गोष्टींची पद्धत आहे आपल्याकडे आणि ती शिकवणार आहोत आपण. पण कधीतरी म्हणजे 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या सेशनमध्ये आपण ते शिकवू. त्याच्यावर एक वेगळं सेशन घ्यायचं आहे की औषधं कशी सिलेक्ट करायची, कशी द्यायची, 10 वरनं 7 वर कसं यायचं, 7 वरनं 3 वर कसं यायचं, हे सगळं आपण शिकवणार आहोत. तोपर्यंत इम्पेशन्स ते एक एक थेंब घेत राहा. जर तुम्हाला तेवढा पेशन्स राहणार नसेल की आता ते 7व्या सेशनपर्यंत कसं थांबू, तर इम्पेशन्सचा हे घ्या. डोस फॉर किड्स आणि ॲडल्ट्स काही फार वेगळा नाही. म्हणजे मी 3 वर्षाचा आहे का 30 वर्षाचा आहे का 300 वर्षाचा आहे, डोस तोच राहतो. आपण डोसबद्दल सुद्धा काही दिवस गेले की आपण त्याच्याबद्दल बघणार आहोत. सो हे प्रॅक्टिकल शंका खूप येतील, पण ते येत राहू देत. हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पुढची शंका अशी आहे की हे फक्त लिक्विड स्वरूपातच मिळतं का? तर हो, म्हणजे होमिओपॅथिक औषधं आणि फ्लॉवर रेमेडीज या लिक्विड स्वरूपातच मिळतात. फ्लॉवर रेमेडीज समजा आपण इंडियन ओरिजिनचे वापरली, इंडियन कंपन्यांचे, तर ते अल्कोहोल बेस्ड असतं. सो ते तुम्हाला होमिओपॅथीच्या गोळ्यांवर टाकून पण देता येतं. मी बरेच वेळा तसंच करतो. सो होमिओपॅथीच्या गोळ्यांवर एक माझी काही कॉम्बिनेशन्स आहेत, ती पण मी शिकवणार आहे तुम्हाला. सो होमिओपॅथीच्या गोळ्यांवर समजा ती कॉम्बिनेशन्स टाकून दिली, तर ती एक गोळी 4 वेळा किंवा 4 वेळा 4 वेळा घ्यायला वगैरे असं सोपं पडतं. लिक्विडमधून दिलं तरीही सोपं पडतं. मी सांगेनच कसं, लिक्विडमधून कसं जायचं, गोळ्यांमधून कसं जायचं. दोन्ही गोष्टी सोप्या आहेत, फार काही अवघड नाही आहेत. औषधं घेऊन अमेरिकेत जाणारे लोक आहेत, औषधं पीत घेत. ते कसं करायचं ते सांगतो तुम्हाला मी नंतर. सो ये जो दवाइयाँ हैं ये लिक्विड फॉर्म में मिलती है क्या? तो हाँ, मिलती है लिक्विड फॉर्म में. लेकिन अगर आपने इंडियन कंपनीज की जो अगर दवाइयाँ ली, सेंट जॉर्ज है, भंडारी है या फिर न्यू लाइफ है, तो वो दवाइयाँ अल्कोहल बेस्ड रहती है, जो आप होम्योपैथी की गोलियों पे डाल पे भी दे सकते हो. सो गोलियाँ मेडिकेट करके भी आप दवाइयाँ दे सकते हो या फिर पानी में मिला के भी दे सकते हो. दोनों चीज़ें वैसे देखा जाए तो काफ़ी आसान है लेने के लिए और इट इज़ वेरी ईजी. कोई प्रॉब्लम उसमें मुझे नहीं लगता. वो सिखा दूंगा मैं आपको बाद में. जब आपने थोड़ा बहुत इम्पेशंस के डोसेस ले लिए तो उसके बाद में मैं सिखा दूंगा आपको की वो कैसे लेनी है. मनोकायिक आजारांवर पण बोला आणि त्यांची माहिती आणि उपचार सांगा. ऑब्वियसली वी आर गोइंग टू टॉक अबाउट साइकोसोमैटिक इलनेसेस. साइकोसोमैटिक इलनेसेस वो होते हैं जिनमें आपके कोई स्ट्रेस की वजह से या फिर आपके कोई नेचर की वजह से जो स्ट्रेस डेवलप हो रहा है, उन स्ट्रेस का असर होने के बाद आपको कुछ डिसीजेस हो जाते हैं. तो उन पे डेफिनेटली हम बात करेंगे, लेकिन जैसे मैंने कहा था कि पहले हम
बेसिक चीज़ें सीखेंगे, फिर रिफाइंड चीज़ें सीखेंगे और फिर एडवांस चीज़ें सीखेंगे, तो धीरे धीरे जाएंगे सब करके। दिस इज़ क्वाइट कॉम्प्लेक्स, क्वाइट एडवांस, तो हम धीरे धीरे सीखेंगे अबाउट सायकोसोमॅटिक इलनेसेस. तर आपण मनोकायिक आजारांबद्दल शिकणारच आहोत. मनोकायिक आजार म्हणजे काय, तर स्वभावातल्या काही गुणदोषांमुळे, स्पेशली दोषांमुळे, आणि जर खूप काळ आपल्याला एखादा ताण असेल आणि त्या ताणामुळे जर काही आजार होत असतील, ते बळावत असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही बघितलं असेल की काही लोकांना भांडण झालं की अस्थमाचा अटॅक येतो, किंवा अशा या सगळ्या जे काही प्रकार आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. फक्त ते थोडंसं डीपर लेवलचं, कॉम्प्लेक्स लेवलच्या काही गोष्टी आहेत, तरीही मी सांगणारच आहे त्या. पण आधी आपण बेसिक गोष्टी शिकू, हळूहळू पुढे जाऊ. ही काही सेशन्स 15 सेशनमध्ये सगळं संपवायचं असं नाही, हे चालूच राहणार आहेत या गोष्टी. जेवढं नवीन कळत राहील, जेवढे प्रश्न विचारत राहाल, तेवढं नवीन नवीन काहीतरी आपण या सेशनमधून घेऊन आहोत. सो मी पण इथेच आहे, तुम्ही पण इथेच आहात. 100% आपण मनोकायिक आजारांवर शिकणार आहोत, आणि म्हणूनच मी रॅशनल थिंकिंग पण शिकवतोय, म्हणूनच फ्लॉवर रेमेडीज पण शिकवतो. तर या सगळ्याचा उपयोग फायनली तिथेच जास्ती होतो. सो आपण बोलूच याच्याबद्दल. काही शंका, ज्या अगदी काही खूप काय म्हणतात ना, अगदी पर्सनल कन्सल्टेशन नाही आहे, त्याच्यामुळे मी एक शंका इथेही घेतोय. कॅन आय गिव्ह चेरी प्लम फॉर रेस्टलेस लेग सिंड्रोम? हो. चेरी प्लम हे खूप कॉमनली लागणारं औषध आहे रेस्टलेस लेग सिंड्रोमसाठी, आणि बरेच वेळा ते दिलं जातं. त्याच्याबरोबर अजून पण काही औषधं लागतात, पण चेरी प्लम लागतंच लागतं टाकायला त्याच्यामध्ये. सो चेरी प्लम आप यूज़ कर सकते हो रेस्टलेस लेग सिंड्रोम में. रेस्टलेस लेग सिंड्रोम में नींद में रेस्टलेस रहते हैं लेग्स, वो शेक शेक हो जाते हैं, और काफ़ी उसकी उसकी तकलीफ रहती है, नींद खुल जाती है. चेरी प्लम इज़ वन ऑफ द रेमेडीज़ की जो इस प्रकार के डिसीज़ में हम यूज़ करते हैं, कॉमनली यूज़ करते हैं. चेरी प्लम छोड़ के भी और 2-4 दवाइयाँ हैं जो यूज़ हो सकती है, लेकिन चेरी प्लम 100% यूज़ होता ही है उन कॉम्बिनेशंस में. My friend has extreme fear about her health, 2 panic attacks. Can I give Mimulus, Aspen and Cherry Plum? पैनिक अटैक्स अगर है तो रॉकरोज आपने नहीं सोचा. शायद रॉकरोज की ज़रूरत ज़्यादा पड़ेगी इसमें. रॉकरोज और चेरी प्लम, या फिर रेस्क्यू रेमेडी का भी यूज़ हो सकता है. रेस्क्यू रेमेडी में रॉकरोज और चेरी प्लम दोनों हैं, लेकिन रॉकरोज हमने सीखा है, तो आई थिंक इफ इट इज़ अ पैनिक अटैक, देन रॉकरोज विल बी मच मोर इम्पॉर्टंट दॅन मिम्युलस या फिर ॲस्पेन. सो पॅनिक अटॅक समजा येत असतील तर रॉकरोज आपण शिकलोय ना, रॉकरोज की रॉकरोजमध्ये इंटेन्स फिअर असते. मिम्युलस आणि ॲस्पेनमध्ये स्पेसिफिक आणि नॉन स्पेसिफिक फिअर असतात, पण ते त्या इंटेन्स नसतात. पॅनिक अटॅक, पॅनिक इटसेल्फ सेज की ते इंटेन्स फिअर आहे, खूप जास्त तीव्र आहे त्याची भीती. सो अशावेळी रॉकरोजचा उपयोग जास्ती होईल, किंवा चेरी प्लम पण देता येईल समजा त्या भीतीमुळे काहीतरी एकदम खूप तोल जात असेल स्वतःच्या मनावरचा. तर रेस्क्यू रेमेडीमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत, रॉकरोज आणि चेरी प्लम. सो रेस्क्यू रेमेडी पण देता येईल, आणि खूप कॉमनली दिली जाणारी औषध है रेस्क्यू रेमेडी. तर ये दोनों चीज़ें दे सकते हैं आप, रॉकरोज भी दे सकते हो और रेस्क्यू रेमेडी भी दे सकते हो, या फिर रॉकरोज एंड चेरी प्लम दे सकते हो, या फिर सिर्फ रेस्क्यू रेमेडी दे सकते हो. लेकिन रॉकरोज विल बी, रॉकरोज ज़्यादा फ़ायदेमंद होगी पैनिक एपिसोड के लिए. एक्सट्रीम फियर अबाउट हर हेल्थ, कौन सा क्या है फियर वो देखना पड़ेगा. मैं आपको एग्जांपल दे देता हूँ. अगर वो मैं मर जाऊंगी, सब मर जाएंगे, ऐसे अगर है तो देन फिर वो मिम्युलस होगा. अगर काफ़ी एक्सट्रीम है तो रॉकरोज होगा. लेकिन कुछ ना कुछ हो जाएगा, मुझे ये हो जाएगा, वो हो जाएगा, ऐसे है तो एस्पेन होगा. क्या है फियर, किस वजह से है फियर, या फिर उसमें डर लगता है, यानी क्या होने का डर लगता है, ये अगर पूछे तो थोड़ा सा और रिफाइंड सिलेक्शन करने में आसानी हो जाएगी. चेरी प्लम राग येणाऱ्या व्यक्तीची जास्त चिडचिड काही कारणाने वर्क प्रेशरमुळे होत असेल तर संताप ही भावना कंट्रोल करण्यासाठी चेरी प्लम देता येईल का, की अजून डिटेल्स बघायला लागतील. नवीन नात्यामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी वॉलनट देत आहेत, सोबत चेरी प्लम पण देता येईल का. मराठीमध्ये क्वेरी आहे, सो मराठीमध्ये आधी उत्तर देऊया आपण. चिडचिड जर काही कारणाने होत असेल, वर्क प्रेशरमुळे कशामुळे चिडचिड होत असेल, तर ती संताप कंट्रोल करण्यासाठी, किंवा त्या चिडचिड व्यक्त होऊ नये अचानक, किंवा अचानक बॉसला किंवा बाकीच्या लोकांना काहीतरी भावनेच्या भरामध्ये बोललं जाऊ नये, आणि ज्याच्यामधून काहीतरी अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, अशी जर भीती वाटत असेल तर 100% चेरी प्लमचा उपयोग होईल. पण ही जी चिडचिड म्हणतोय ना आपण, एस्पेशली वर्क प्रेशर आणि कामाच्या ठिकाणची, ती बरेच वेळा अशी असते
की जी चिडचिड आत असते, ती साठलेली असते, खूप धडधड बोलता येत नाही, बाहेर दाखवता येत नाही. सो असं ते धुमसणारा बर्फ, धुमसणारा ज्वालामुखी असतो, जो बाहेर दाखवता येत नाही. म्हणजे आपल्याला इनफॅक्ट कंट्रोल इतका आपण त्याच्यावर करतो की तो आत आपल्याला छळायला लागतो, आता ते सगळं आपल्याला सलायला लागतो. अशा वेळी विलो नावाचं एक औषध आहे, तर ते जास्ती चांगलं काम करतं. आपण विलो जेव्हा शिकू तेव्हा याबद्दल बोलूच. पण कधीतरी आपल्या रागाचा कडेलोट होईल आणि आपण काहीतरी असं काहीतरी बोलून जाऊ की ज्याच्यामुळे आपली इमेज, आपलं आत्तापर्यंत केलेलं सगळं काम, समोरच्याचं मन, हे सगळं एका क्षणात त्या एका बोलण्यामुळे सगळं दुखावलं जाऊ शकेल, सगळं कोसळून जाईल, सगळं छिन्नविच्छिन्न होईल, असं जर अशी जी भीती वाटत असेल, तसा काही लोकांचा स्वभाव असतो की काही बोलतील बाबा हे. तो असा स्ट्रॉंग मंगळ असतो ना मकरेचा वगैरे, की लोक एकदम एक घाव दोन तुकडे, काय कोणाचं काही ठेवत नाहीत. मी काय कोणाचं अमक्याचं वडिलांचं ऐकत नाही, मी ताड बोलून टाकतो. असे जर कोणाचा स्वभाव असेल तर चेरी प्लम 100% द्यावं, जेणेकरून जरा किंचित तरी शांत राहतं, जरा तरी कोणतरी आवरायला मदत होते मनाला. सो एक क्वेश्चन उन्होंने पूछा था कि चेरी प्लम क्या दे सकते हैं उस वर्क प्रेशर के लिए, अगर वहाँ पे चिड़चिड़ हो रही है, वहाँ पे अगर गुस्सा आ रहा है, तो डेफिनेटली गुस्से के लिए चेरी प्लम दे सकते हैं वर्क में, वर्क एनवायरनमेंट में. लेकिन अगर वो गुस्सा कौन से टाइप का चाहिए कि जो आपको लगे कि उस गुस्से में आप ऐसे कुछ बोल ना जाए कि जो आपकी पूरी आप तक की जो आपने काम किया है उस पर पानी फेर देगा, या फिर आपके जो रिलेशनशिप्स है आपके कोलीग्स के साथ या फिर बॉस के साथ, उन पे वो पानी डाल सकता है. ऐसा अगर गुस्सा आने की अगर आपको फियर आता है, तो वो फियर के लिए डेफिनेटली चेरी प्लम दे सकते हैं. लेकिन कई बार वर्क एनवायरनमेंट में गुस्सा अंदर अंदर दबाया हुआ रहता है कि जो अंदर अंदर आपको तकलीफ देता है. उस टाइप के गुस्से के लिए विलो नाम की एक दवाई है, जो बाद में हम सीखेंगे. विलो का उपयोग ज़्यादा अच्छा हो जाएगा. नवीन नात्यामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी वॉलनट देत आहे, परफेक्ट, एकदम परफेक्ट. सोबत चेरी प्लम देता येईल का? हो, देता येईल. सोबत चेरी प्लम काय, सोबत बाकीच्या उरलेल्या 37 औषधं देता येतील. पण ॲडजस्ट होण्यासाठी वॉलनट हे अत्यंत बरोबर आहे. पण मग तिथे समजा असंही होतं, आता नवीन सून नवीन घरामध्ये गेलेली आहे आणि मग ती पटकन काहीतरी बोललं तर मग तिचं आधीच काही अजून इम्प्रेशन तयार होत असतं की बाबा ही कशी आहे, काय आहे, सगळ्यांशी नीट ओळख होत असते. अशा वेळी पटकन काहीतरी माहेरच्या सवयीप्रमाणे काहीतरी पटकन बोललं गेलं तर माहेरी लोक असतात ती समजून घेणारी असतात, कारण त्यांनी 15-20 वर्ष तुमच्याबरोबर घालवलेली असतात. पण इकडे नवीन लोक आहेत, 10-15 दिवस झालेले आहेत किंवा एक महिनाच झालेला आहे. अशा वेळी आपल्याबद्दल पूर्ण माहिती नसताना समजा आपण पटकन काहीतरी बोलून गेलो आपल्या स्टाईलनी आणि त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम आले, अशी जर भीती वाटत असेल तर चेरी प्लम त्याच्यामध्ये ॲड होईल. पण अदरवाईज कुठल्याही नात्यामध्ये, कुठल्याही नवीन ठिकाणामध्ये, कुठल्याही नवीन नोकरीमध्ये, कुठल्याही नवीन गोष्टींमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी वॉलनट हे अत्यंत योग्य औषध तुम्ही ठरवलेलं आहे. पुन्हा तेच की वॉलनट किंवा आपण मगाशी काय अजून एखादं दुसरं औषध बघितलं, विलो, असं सारखं आपण पुढच्या औषधांबद्दल बोलत राहू, जेणेकरून ते डोक्यात राहतं. ते नावं डोक्यात राहतात की आधी कधीतरी बोललो होतो, नंतर कधीतरी बोललो होतो. तो और एक सवाल इन्होंने पूछा है कि अगर नए रिलेशनशिप में अगर गए हैं, शायद नई बहू है जो नए घर में गई है अभी, वहाँ पे एडजस्ट होने के लिए वॉलनट क्या मैं ले सकती हूँ या फिर वॉलनट मैं ले रही हूँ? तो बिल्कुल सही सिलेक्शन है. वॉलनट ऐसी दवाई है जो आपको किसी भी नए सिचुएशन में जब आप जाते हो, नए वर्क में जाते हो, नए डिपार्टमेंट में जाते हो, नए घर में जाते हो या फिर नए सिटी में जाते हो, नए एनवायरनमेंट में जाते हो, तो कहीं भी किसी भी चेंज को अडॉप्ट करने के लिए, उसमें एडजस्ट करने के लिए, चेंज को जल्दी तरीके से एक्लीमेटाइज होने के लिए वॉलनट काफ़ी फ़ायदेमंद रहता है. व्हेन आई से एक्लीमेटाइज, जो लोग लेह लद्दाख या फिर हाई एल्टीट्यूड में जाते हैं, वहाँ पे भी वॉलनट अगर वो लेके गए तो इट विल बी ईजियर, इट विल बी काफ़ी जल्दी वो एक्लीमेटाइज हो जाएंगे, उनको उतनी तकलीफ नहीं होगी. लेकिन उसके साथ चेरी प्लम दे सकते हैं क्या? तो चेरी प्लम तभी दे सकते हैं अगर आपको लगे कि आपके मायके में काफ़ी क्या बोलते हैं ना, काफ़ी जोक वगैरह ऐसे करने की सो लोगों को आदत थी और आपको भी वो आदत लग गई है, एंड पीपल यूज टू टेक इट लाइटली आपके मायके में. लेकिन ससुराल में आने के बाद अगर शायद आपने कुछ ऐसे ही बोल दिया, क्योंकि आपका नेचर वैसा हो गया है, आपको उस आदत है लोगों के पाँव खींचने की, अगर वैसे आपने कर दिया तो शायद तकलीफ हो जाएगी क्योंकि उनको आदत नहीं है. तो तब मैं वैसे करूं या फिर ना करूं, ऐसे अगर आपको कंट्रोल की, अगर आपको फियर है कि वो कंट्रोल मेरा चला जाएगा और मैं कुछ ना कुछ कर बैठूंगी, तो फिर चेरी प्लम उसके साथ ऐड कर सकता है. लेकिन अदरवाइज जनरल जो एडजस्टमेंट है उसके लिए वॉलनट आई थिंक काफ़ी है. ये एक सवाल बार बार आता है
और ये जो सवाल आता है उसके बाद मुझे हमेशा मेरे बड़े बुजुर्ग लोग याद आते हैं। जब कंप्यूटर नए आए थे, मेरी जनरेशन ऐसी है जब कंप्यूटर आ गए थे पहले ही बार, तो मेरी जनरेशन तो काफ़ी जल्दी से वो सीख गई, लेकिन जो बुजुर्ग थे उनको जब बोलते थे कि अरे आप कंप्यूटर क्यों नहीं यूज़ करते, तो बोलते थे कि नहीं नहीं वो शायद कुछ गलत हो गया तो पूरा का पूरा चला जाएगा, ऐसे उनको डर लगता था। मिमिलस का डर है ये। तो कुछ गलत ना कर दूं मैं, जिसकी वजह से पूरा का पूरा सब सत्यानाश हो जाएगा, ऐसे अगर डर लगता है तो उसके लिए मिमुलस दे सकते हैं। लेकिन इनका सवाल अलग है, इफ़ आई गिव एनी रॉन्ग रेमेडी टू समबडी देन विल इट हैव अ बैड इम्पैक्ट। तो नहीं, क्योंकि जो भी दवाइयाँ हम देते हैं वो दवाइयाँ हम अच्छे के लिए देते हैं, और दवाइयाँ देने के बाद अच्छे गुण ऐड हो जाते हैं, और बुरे जो गुण हैं उस दवाई के, जो हमने पॉजिटिव निगेटिव गुण देखे हैं, अगर ये समझ में नहीं आ रहा है तो सेकंड सेशन देखिए, क्योंकि उसमें हमने डिटेल से इसकी बात की है, व्हाट इज़ द पॉजिटिव क्वालिटी ऑफ अ रेमेडी और पॉजिटिव निगेटिव क्वालिटी ऑफ अ रेमेडी। तो पॉजिटिव क्वालिटीज़ बढ़ाने के लिए और निगेटिव क्वालिटीज़ कम करने के लिए हम दवाएं देते हैं। अगर मैंने मिमुलस लिया और मुझे किसी भी चीज़ का डर नहीं है तो उसको निकालने का कोई है ही नहीं ना उसमें, तो मिमुलस ऐसे तक करेगा कि मुझे बिल्कुल बेडर बनाएगा कि मैं पूरे टाइगर के सामने बैठूं और बोलूं कि चलो साथ में बैठ के सैंडविच खाते हैं। ऐसे नहीं होगा मिमुलस लेने के बाद, इतना भी मैं मेरा डर इतना भी खत्म नहीं होगा, उसके लिए मेरी कौम होना चाहिए ना कि किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए। लेकिन डर खत्म हो जाएगा मिमुलस लेने के बाद। लेकिन उसके बाद और अगर आपने म्यूलस लेते रहे तो बिल्कुल एक्सट्रीम और दूसरे साइड पे आप नहीं जाओगे, क्योंकि वहाँ पे कुछ है ही नहीं ना, आप डर खत्म हो जाए तो दैट्स द नॉर्मल थिंग। तर बेसिकली असं आहे की याचं उत्तर असं आहे की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की असे आपले जे आपल्या वरच्या पिढीची जी लोक होती ना, ज्यांची आता त्यांची वय 60 वगैरे आहेत, त्यांच्या 40शीत असताना ते कम्प्युटर्स आले भारतामध्ये, आणि मग त्यांना अशी काय भीती वाटायची, अजूनही खूप लोकांना भीती वाटते की मी एखाद्या काहीतरी बटन दाबलं, आजकाल आज्या आणि आई वडील असतात त्यांना स्मार्टफोनची भीती वाटते की एखादं काहीतरी केलं तर सगळं डिलीट होईल, सगळं निघून जाईल, तर ती मिमुलसची भीती आहे. पण समजा तिसरी भीती आपल्याला असेल की काहीतरी चुकीचं केलं आणि सगळं निघून गेलं, तसं काहीतरी चुकीचं औषध दिलं, मिमुलस द्यायला नको होतं पण मी मिमुलस दिलं, तर काही प्रॉब्लेम येत नाही. कारण आपल्याला आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं, ज्यांना हे कळत नाही त्यांनी मागचं सेशन बघा, की आपल्याला प्रत्येक औषधाला एक पॉझिटिव्ह बाजू आहे किंवा पॉझिटिव्ह गुण आहेत की जे ते औषध दिल्यामुळे वाढीला लागतात, आणि प्रत्येक औषधाला काही निगेटिव्ह गुण आहेत की जे, किंवा निगेटिव्ह दोष आहेत की गुणदोष प्रत्येकामध्ये आहेत. सो गुण वाढीला लागतात ज्या औषधामध्ये असतात ते, आणि दोष ते औषध दिल्यामुळे कमी होतात आपल्यातले. सो समजा मला एखाद्या गोष्टींची भीती वाटते आणि मी समजा की बा मला सापाची भीती वाटते, तर मिमुलस दिल्यानंतर एक काय होईल फार तर फार, म्हणजे जास्तीत जास्त तर मला माझी सापांची भीती निघून जाईल आणि मी सापांना हात पण लावू शकेन, सापांना हाताळू शकेन. आता तरी पण मी मिमुलस घेतलं तर अजून काय होणार, मी काय सापाला काय खायचं का, काय सापाला काय सारखं गळ्या घरून पट्टा बांधून हिंडायचं. तसंही करतील ना, तशी लोक आहेत आपल्याकडे की आमच्या लहानपणी आमचे एक मित्र होते, ते कात्रजच्या सर्पोद्यानात काम करायचे, आणि ते जे बिनविषारी वगैरे साप असायचे ते असे शर्ट बीटमध्ये घालून आणायचे आम्हाला दाखवायला, आणि आम्हाला कायच्या काय वाटायचं, पण ते ह्याच्यासाठीच करायचे की जेणेकरून लोकांची भीती जावी सापांबद्दलची. त्या माणसाला समजा मी मिमुलस दिलं तर तो अजून सापाचं काय करणार हो, काही नाही ना, काय करू शकणार. त्याच्यामुळे आपल्याला काही भीती शून्य करता येते, पण त्याच्या खाली -5 भीती आहे आता मला, असं काय, असं तर काय करता येत नाही. त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा काय, तर तुम्ही समजा भीती नसेल एखाद्याला आणि तरी पण मिमुलस दिलं तर त्याचं काही नाही काम होणार त्याच्यावर, कारण काही घालवण्यासाठी काही नाहीच आहेत ना दोष. उलट बाकीच्या काहीतरी गोष्टींमध्ये जर धैर्य गरजेचं असेल तर उलट ते वाढीला लागेल. सो काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही चुकलात तरी चालेल, देत राहा. इनफॅक्ट चुकतोच माणूस हवा, मी सुद्धा अजून चुकतो अनेक वेळा देताना, पण चुकूनच आपल्याला कळतं. जेव्हा आपण पुढे एक औषध बघू ना, मी पुढे कधीतरी तुम्हाला एखादा माझा एक एक्झाम्पल सांगेन की आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की हां, हा आजार म्हणजे बहुतेक हीच भावना असणार. पण बरेच वेळा आपल्याला विचारायला लागतं पेशंटला, आणि आपण समजा काही गोष्टी गृहीत धरल्या तर आपली चुकायची शक्यता जास्ती असते, आणि ते कसं गृहीत धरल्यामुळे चुकतो ते आपण बोलूच, ते येईलच आपोआप. एक औषध आहे, त्या औषधाच्या वेळी मी तुम्हाला गृहीत धरल्यामुळे कशा चुका होतात आपल्या ते तुम्हाला सांगेनच मी, पण ते औषध येऊ दे, ते आत्ता नाही सांगत. डज हायपर सेन्सिटिव्ह नेचर इक्वल्स अँझायटी ऑफ रेड चेस्टनट? नाही नाही नाही, असं काही नाही. आपण अगदी स्पष्टपणे शिकलेलं रेड चेस्टनटबद्दल. सेकंड सेशन आपलं जे होतं त्याच्यामध्ये आपण सगळ्या फिअर रेमेडीज बघितल्या. रेड चेस्टनटची भीती ही
जवळच्या माणसांबद्दल भीती आहे. त्यांचं काय होईल, त्यांच्याबद्दलची काळजी आहे एक्सेसिव्ह इतकी, की त्यांनाही त्रास होतो आणि त्या जवळच्या माणसांनाही त्रास होतो अशी भीती आहे. हायपर सेन्सिटिव्ह नेचर हा खूप जनरलाइज टर्म झाली. सो कदाचित मला कळत नाही तुम्हाला काय विचारायचं आहे. सो तुम्ही अजून स्पष्टपणे Google फॉर्ममध्ये हा प्रश्न विचारा. पण रेड चेस्टनट म्हणजे फक्त जवळच्या माणसांबद्दलची भीती किंवा आपण त्यांच्याबरोबर नाही म्हटल्यानंतर त्यांना काहीतरी होईल अशी काळजी. सो अत्यंतिक काळजी, अत्यंतिक भीती जवळच्या माणसांबद्दलची आहे ती रेड चेस्टनटमध्ये. सो हायपर सेन्सिटिव्ह इन जनरल ना, मग रॉक रोज पण हायपर सेन्सिटिव्ह आहे, रेड चेस्टनट पण हायपर सेन्सिटिव्ह आहे, चेरी प्लम पण हायपर सेन्सिटिव्ह आहे, हॉली हायपर सेन्सिटिव्ह आहे, पुढे अजून काही गोष्टी आहेत त्या हायपर सेन्सिटिव्ह. सो हायपर सेन्सिटिव्ह खूप औषध आहेत. स्पेसिफिक जर आपण त्यातलं बघितलं तर एका स्पेसिफिक औषधापर्यंत येत आहे. सो अगर उन्होंने पूछा है कि हाइपर सेंसिटिव नेचर रेड चेस्टनट को डिनोट करता है क्या, तो रेड चेस्टनट क्या बोलते हैं ना, वही एंग्जाइटीज, वही फियर के बारे में यूज होता है, जहाँ आपने जो करीबी दोस्त है उनके बारे में अगर आपको डर लगे, उनके बारे में आपको चिंता लगे, तो वहाँ पे रेड चेस्टनट यूज होता है. हाइपर सेंसिटिव नेचर इज अ वेरी जनरल टर्म कि जो शायद हम रेड चेस्टनट को भी यूज कर सकते हैं, चेरी प्लम भी हाइपर सेंसिटिव रहता है, या फिर मिमिलस या रॉकरोज भी हाइपर सेंसिटिव रहता है. हॉली जो काफ़ी हेट्रेड वाला आदमी है, वो भी व्यक्ति हाइपर सेंसिटिव रहता है, क्योंकि वो तो जला देता है सब चीज़ें. जो ये टेररिस्ट रहते हैं या फिर जो छोटे मोटे कारणों से पूरे बस को तोड़ देते हैं, दुकानों को फोड़ देता है, वो सब हॉली में रहते हैं, वो भी हाइपर सेंसिटिव हो गए. तो आई थिंक हाइपर सेंसिटिव इज़ अ वेरी जनरल टर्म. तो हम अगर स्पेसिफिक बात करेंगे तो शायद वो हमें स्पेसिफिक रेमेडी के बारे में वी कैन लिंक हाइपर सेंसिटिविटी. तो काफ़ी अच्छा सवाल इन्होंने पूछा है मुझे चेरी प्लम पढ़ने के बाद. काफ़ी अच्छा सवाल, आई रियली लाइक इट. मराठी में है तो पहले मराठी में उत्तर देता हूँ मैं. इन्होंने पूछा है की आय वॉन्ट टू नो मोर ऑन फिअर ऑफ लुझिंग कंट्रोल. माझ्या डोळ्यासमोर 2 प्रकार आले. आपण एक एक प्रकार बघूया. एक तर नवीन सासू म्हणजे जिला नवीन सून आली आहे, आत्ताच झालेली सासू, की तिला असं वाटतंय का, की समजा आता सासू आली, तिला सून जेव्हा येते तेव्हा सासूला असं वाटतं की आता सगळं ही सून ताब्यात घेणार. नवरा आपला मुलगा पण ती ताब्यात घेतला, कारण त्याला नवरा करून टाकला, आणि आपलं हळूहळू त्याला एकदा तो ताब्यात गेला की आपलं घरही तिच्या ताब्यात जाणार. कारण आता काय, माझे मिस्टर आता काही कमवत नाहीत, मुलगाच कमवतो. सो आता तो करता धरता तोच आहे, त्याची ही बायको, म्हणजे आता ती नवीन राणी. मग आता माझ्या हातातलं सगळं जाणार का? तो माझा कंट्रोल जो होता आत्तापर्यंत, माझ्या मुलावर होता, माझ्या नवऱ्यावर होता, अख्खं घर माझं ऐकत होतं, तो कंट्रोल माझा जाणार का? कंट्रोल हा शब्द म्हणल्यानंतर चेरी प्लम येतं डोक्यावर. पण हा कंट्रोल नाही, हे राज्य जाणार का याची चिंता आहे. की माझं जे सगळं होतं ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी खूप आहे, की माझी जी सगळी पॉझिशन्स होती, ती पॉझिशन्स सगळी आता दुसऱ्याच्या नावावर होणार आहेत का? आणि इथे चिकरी जास्ती येतं. ही माणसं टिपिकली चिकरीमध्ये जातात, की ज्यांना, किंवा हॉलीमध्ये जातात नंतर हां. पण हे जे फिलिंग आहे, की आता सगळ्या गोष्टी नव्या सुनेकडे जाणार, संसारावरचा कंट्रोल, मुलावरचा कंट्रोल जाणार, तर ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी जास्ती आहे. सो हे चिकरीमध्ये जास्ती येतं. आणि मग अशा वेळी बायका 2-3 गोष्टी करतात. एक तर म्हणजे खूप राग करतात, बारीक सारीक गोष्टीवरून चुका काढतात. सो त्या बीचमध्ये जातात, किंवा काहीतरी मुद्दाम त्यांनी सुनेने काहीतरी केल्यावर तिचं काहीतरी मुद्दाम बिघडवून ठेवायचे तिचे पदार्थ, मग ते हॉलीमध्ये जातं. सो त्या वेगवेगळ्या गोष्टी याच्यातून करतात. सो प्रायमरी फिलिंग चिकरीची आहे, कारण माझं सत्ता जाती आहे. सो चिकरीची फिलिंग आहे, कारण पॉझिटिव्हिटी आहे. ते असं सगळं धरून ठेवायची हे आहे. सो जरी कंट्रोल हा शब्द आला तरी चिकरीचं जास्ती हे आहे, कारण आपण भावना लक्षात घेऊया आधी शब्दापेक्षा. आणि मग त्या भावनेतून, चिकरीच्या भावनेतून मग हॉली, बीच, काहीतरी असं करणं, विलोगिरी करणं, की नुसतं धुमसत राहायचं, जास्ती काही बोलायचं नाही, पण असं कळतंय की आत काहीतरी आहे. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सो हॉली, बीच, विलो या सेकंडरी रेमेडीज येतात. प्रायमरी रेमेडी चिकरी येईल. किंवा दुसरं माझ्यासारखं म्हणजे या कदाचित सुनबाई असतील ज्या कोणी विचारणाऱ्या आहेत त्या, की ज्यांची मुलं आता मोठी झाली आहेत, म्हणजे अगदी लग्न नाही झाली मुलांची, पण मुलं मोठी झाली आहेत. सो पूर्वी जे अगदी लहान असताना त्यांचे डबा भरणं, त्यांचं सगळं करणं, ह्याच्यासाठी सगळेजण अवलंबून होते. ते आता अवलंबित्व कमी झालं लोकांचं स्वतःवरचं. आणि मग आता मला आता काय फारसं काम राहिलेलं नाही, कारण कोणी माझ्यावर अवलंबूनच नाही. सो पूर्वी सगळ्या लोक जी बारीक सारीक गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून असायची, सो माझ्यामुळे अडायचं, ते आता माझ्यामुळे कोणालाच अडत नाही. आणि आता काय, मी फक्त खायला देणं म्हणजे काय, फक्त आता एवढंच माझा हे उरला का माझा उपयोग.
तर पुन्हा हेच आहे की हा बदल आहे आपल्या आयुष्यामधला. त्याच्यामुळे त्या बदलासाठी मगाशी आपण जसं बोललो तसं वॉलनट घेता येईल किंवा अजून एक वाईल्ड ओट नावाचं औषध आहे. आपण ते नंतर ऐकणार आहोत किंवा शिकणार आहोत. वाईल्ड ओटमध्ये जेव्हा असा एकदम एक काय म्हणतात ना, शांतपणा येतो की आता काहीच उरलं नाही आहे आपल्याला, आपल्याला खूप वेळ उरला आहे, आपण रिटायर झालो किंवा रिटायरमेंटकडे चाललो आहे. तुम्ही नाही हां, पण जी लोकं रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता मी 9 ते 6 काम करायचे, आता एकदम घर खायला उठेल, काय काय वेळ खायला उठेल. अशा वेळी वाईल्ड ओट दिल्याने खूप एक मदत होते. कशी ती मी तुम्हाला नंतर सांगेन वाईल्ड ओटच्या वेळी. पण वाईल्ड ओट दिल्यामुळे हा जो रिकामपण आहे त्याच्यावर खूप 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 फायदा होऊ शकतो. सो पण इथे सर चेरी प्लमची काही गरज नहीं. सो इन्होंने पूछा है कि चेरी प्लम पढ़ने के बाद, सुनने के बाद मुझे दो सवाल आए और दो सिचुएशन लगे, एक सास की है और एक बहू की है। क्या दोनों को चेरी प्लम लेने की ज़रूरत है? सास की सिचुएशन ऐसी है कि वो नई है सास, उसकी नई नई बहू आई है और वो लड़का जो है वो काफ़ी प्यार करता है अपनी वाइफ से, और फिर सास को ऐसे फीलिंग्स आती है मन में कि अभी जो कंट्रोल था मेरा घर पे, मेरा लड़का मेरा सुनता था, मेरे हस्बैंड सुनते थे, पूरा घर मेरा सुनता था, अभी वो नई बहू आई है, उसने पूरा सबको अपने केयर में सब अपना लिया है और सब उसकी अभी नई नई आई है तो उसको सब चाहने लगे हैं, उसकी केयर ले रहे हैं। तो क्या मेरा कंट्रोल जो घर पे था वो चला जाएगा क्या? अगर कंट्रोल की भी बात हो रही है, कंट्रोल शब्द आ रहा है, फिर भी भावना जो है उसके पीछे वो ज़्यादा पॉजिटिविटी की भावना है कि ये पूरा मेरा है, ये राज मेरा है, ये किला मेरा है, ये पूरा जो एरिया है वो मेरा है और वो टेरिटरी कोई और क्लेम कर रहा है अभी। ऐसे लग रहा है उनको, ऐसे कुछ नहीं करता बहू, अगर करे तो देखते हैं उसका क्या करेंगे। लेकिन अगर वो ये फीलिंग है कि शायद ये चला जाएगा मेरे हाथ से, और अगर ये फीलिंग है तो चिकरी नाम की एक दवाई है जो आपको ज़्यादा सूट करेगी उस सास को, नई नई जो सास बनी है उनको, क्योंकि वो पॉजिटिविटी के वजह से ये सब उनको विचार आ रहे हैं। और दूसरी एक बहू है कि जिसने 15-20 साल तक काम किया घर पे, हर कोई उनके 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 ऊपर डिपेंडेंट था क्योंकि वो पढ़ाई भी लेती थी बच्चों की, वो बच्चों का पूरा उनको तैयार करती थी, लेकिन अभी बच्चे बड़े हो गए, शायद उनके जो हस्बैंड है उनकी भी, वो भी रिटायर हो गए, तो अभी कोई टिफ़िन के लिए या फिर तैयार होने के लिए या फिर कुछ कुछ उनकी अभी ज़रूरत नहीं है। सो सिर्फ खाना बनाना है और सिर्फ परोसना है उसको, इतनी फिर हमारा काम रहेगा। सो जो पहले मैं 100 काम करती थी अभी बहुत सिर्फ 10 काम बच गए हैं, सो 90 काम तो मेरे है नहीं। तो उनको अगर लगता है कि अभी मेरी ज़रूरत कम हो जाएगी तो क्या होगा मेरा, तो ये भी कंट्रोल का नहीं है बात चीज़, ये ज़्यादा एम्प्टी माइंड एम्प्टी टाइम उसकी चीज़ें हैं। सो ऐसे होता है, हर एक की ज़िंदगी में होता है। आपकी आपकी ज़रूरत चली गई तो आपके पास काफ़ी समय रहता है और लोगों को इतना समय नहीं रहता कि आपसे वो पूछे, क्योंकि उनकी ज़रूरत अभी कुछ और बन गई है। ऐसे वक्त में अगर वाइल्ड ओट ले तो ज़्यादा आसान हो जाते हैं। देन यू कैन आपको वो जो आपके पास जो समय बचा हुआ है उसका सही इस्तेमाल आप कैसे करें, वो वाइल्ड ओट से अच्छी तरीके से आपको समझ में आ जाएगा। वाइल्ड ओट के वक्त हम ये सब ज़्यादा सीखेंगे, लेकिन कीप इन माइंड अबाउट वाइल्ड ओट इसके लिए। और जो लास्ट क्वेरी है आज की, डॉक्टर मिताली है, उन्होंने ये पूछा है। मिताली, आई नो मिताली, डॉक्टर मिताली, शी इज़ माई सीनियर और उनको ये मालूम है क्या देना है, लेकिन वो पूछती रहती है क्योंकि उनको ऐसा लगता है शायद कि वो दूसरे लोग भी सीखें उससे। सो आई एम वेरी थैंकफुल फॉर मिताली फॉर आस्किंग मी क्वेश्चंस एवरी टाइम इन एवरी क्वेश्चन आंसर सेशन, ताकि लोग सीखें। एनीवे, तो उन्होंने ऐसे पूछा है आपके लिए एक्चुअली कि ऑफन वी सी पीपल हु मेक न्यू ईयर रेजोल्यूशन। बराबर है, मैं आज ये 8 दिसंबर को ये रिकॉर्ड कर रहा हूँ, तो अभी 31 दिसंबर आ जाएगा तो लोग पूरे रेजोल्यूशन बना देंगे कि एकदम स्लिम होना है, एक्सरसाइज करना है, दारू छोड़नी है, सिगरेट छोड़नी है, और फिर वो सब चीज़ें 7 जनवरी तक रहती है। 7 जनवरी के बाद पूरा सब भूल जाता है और फिर से वो 2022 का ये पूरा फिर से शुरू हो जाता है। सो उन्होंने कहा है कि ऑफन वी सी पीपल हु मेक न्यू ईयर रेजोल्यूशंस विद लॉट ऑफ अर्नेस्टनेस एंड सिंसियरिटी, लेकिन एक हफ्ते में, एक महीने में वो सब पूरा चला जाता है। सो 1 जनवरी से 7 जनवरी तक पूरा जिम भरा हुआ रहता है, लोगों को खड़े रहने के लिए भी जगह नहीं रहती। और 14 जनवरी एक बार वो संक्रांत हो गई, आपने तिलगुल वगैरह खा लिया, तो उसके बाद पूरा वो एम्प्टी रहता है क्योंकि कोई आता नहीं, उसके बाद वो फुल फुस हो जाता है। तो ऐसे लोगों को क्या बैच फॉर रेमेडीज हेल्प कर सकती है क्या, टू रिमेन कंसिस्टेंट एंड कमिटेड टू देयर रेजोल्यूशंस? डेफिनेटली हमने एक चीज़ देखी है, चेरी प्लम जो कंट्रोल देती है। दूसरी चीज़ देखिए, जेंशन।
जेंशियन ऐसी चीज़ है कि जो आपने कुछ शुरू कर दिया और उसमें अगर डिफ़िकल्टी आ गई, तो उसके बाद जो मूड ऑफ हो जाता है हमारा और हमें लगता है कि यार नहीं होगा ये शायद हमसे, वो जेंशियन से जाता है। सो दिस इज़ अ टिपिकल जेंशियन, क्या बोलते हैं ना, जेंशियन सिचुएशन। साल के जो महीने रहते हैं उसमें से 15 जनवरी इज़ द जेंशियन का डे। क्योंकि 15 जनवरी तक हमारा पूरा सब फुस हुआ रहता है। हमें लगता है कि हमने शुरू तो बिल्कुल किया था, पहले दिन ही हम 4 किलोमीटर दौड़े, फिर इतने पैर दुखने लगे कि 4 दिन हम ऐसे पैर ऊपर करके सो गए, और उसके बाद लगता है यार नहीं होगा हमसे। दिस इज जेंशन, कि हमने कुछ किया, उससे हमें जो चाहिए था वो नहीं मिला, हम डिसअपॉइंट हो गए और हमने वो छोड़ने की ठान ली है अभी। वहाँ अगर जेंशन दिया तो फिर यू विल बी कंसिस्टेंट, कमिटेड, और यू विल बी एबल टू सस्टेन. मराठीमध्ये आत्ता ना 8 डिसेंबर आहे आज, आणि 31 डिसेंबरला आपण काय करणार आहोत सगळेजण, की आपण काहीतरी ठरवणार आहोत की मी गोड कमी खाणार, मी साखर कमी खाणार, मी पळायला जाणार, मी अमकं करणार, ढमकं करणार, मी रोज 4 पुस्तकं वाचणार, मी रोज 25 लोकांशी बोलणार, मी रोज 3 फोन करणार, मी एकही फोन करणार नाही, मी व्हॉट्सॲप बघणार नाही. हे सगळं आपण ठरवतो. 7 दिवस चालतं, आणि डॉक्टर मिताली असं विचारतात की 7 दिवसानंतर सगळं फुस होतं. आणि असे अनेक लोक आहेत आपल्या आजूबाजूला, आपण पण असतो, मी पण आहे त्याच्यामध्ये. आणि असे अनेक लोक आहेत की जे सुरू तर एकदम जोरात करतात 1 जानेवारीला, पण सगळं पुढे 7, 8, 10 एक संक्रांत होईपर्यंत आपल्या संकल्पांवरच संक्रांत येते आणि सगळं फुस होऊन जातं. अशा वेळी काय करायचं? अशा वेळी औषधं देऊन चालतील का? या औषधामुळे काय उपयोग होऊ शकतो का? तर हे 14 संक्रांतीचा जो दिवस असतो ना, त्या तिळगुळामध्ये ना तुम्ही जेन्शन नावाचं एक औषध घाला. फ्लॉवर रेमेडी. आणि सगळ्यांना तो तिळगुळ खायला द्या. जेन्शनचा उपयोग सांगतो काय होतो. जेन्शन दिल्यामुळे आपण जे एकदम आरंभशूर असतो, आपण एकदम जोरदार सगळी तयारी करून आपण सुरुवात करतो आणि पुढे जातो. पुढे गेल्यानंतर काहीतरी असं होतं की काहीतरी आपल्याला अडचणी येतात. जसं गाणं शिकायला गेल्यानंतर ते सांगतात की नाही, ते सारेगमपधनिसा रोज वाजवायचं आहे, किंवा आपण पेटी शिकायला गेलो होतो ते म्हणतात ती स्केल्स वाजवायचे आहेत, ते रोज सारेगमपधनिसा एका लईमध्ये वाजलं पाहिजे. आणि मग ते करायला गेलं की ते जमत नाही. जमत नाही म्हटल्यानंतर असं वाटतं हे नाही आपल्याला जमणारच नाही. जमत नाही आणि जमणारच नाही याच्यामध्ये जो फरक आहे ना, तो जेन्शननी भरला जातो. की ठीक आहे आत्ता जमत नाही आहे, पण आपण अजून रियाज करूया, त्याच्यामुळे ते जमेल. हा विचार जेन्शन आपल्याला देतं. सो जेन्शन कुठली काम केल्यानंतर त्याच्यात समजा अडथळा आला, त्याच्यामध्ये समजा काही डिफिकल्टी झाल्या, तर त्याच्यामधून जो आपल्याला जो एक हताशपणा येतो, ते सोडून देण्याची प्रवृत्ती वाढते किंवा विचार यायला लागतात, त्याच्यावर जेन्शन काम करतं. सो आय थिंक या सगळ्या लोकांना जे संकल्प प्रचंड मोठे करतात पण ते सिद्धीला नेत नाहीत, त्या संकल्प सिद्धीसाठी जेन्शनचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. चेस्टनट बड पण आहे, जेन्शन आहे, चेरी प्लम आहे. सो अशी वेगवेगळी औषधं देऊन 100% याच्यावर आपल्याला जय मिळवता येतो. सो आज या गेल्या 45 मिनिटामध्ये, पाऊण तासामध्ये आपण 10 क्वेरीज ज्या आत्तापर्यंत गुगल फॉर्ममध्ये आलेल्या आहेत, आलेल्या आहेत 20-25, पण त्यातल्या या कॉमन गोष्टी या सगळ्या आहेत की काही लोकांनी तेच तेच प्रश्न विचारलेत. सो या 10 मेन क्वेश्चन्स होते की जे गुगल फॉर्ममध्ये आलेत. आपण असे सेशन्स प्रत्येक 2-3 सेशन्स करत राहू, पण त्याच्यासाठी मला प्रश्न लागतील. उत्तर द्यायला आधी प्रश्न पाहिजे ना तिथे. सो तुम्ही प्रश्न तुमच्या गुगल फॉर्ममध्ये आमच्या नोंदवा. या वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में गूगल फॉर्म की लिंक है. सो आपको ये गूगल फॉर्म की लिंक मिल जाएगी इस डिस्क्रिप्शन फॉर्म में. उस लिंक पे जाइए और आपके सवाल पूछिए, किसी भी लैंग्वेज में पूछिए. गूगल ही मुझको ट्रांसलेट करके भी बता देगा अगर वो मुझे लैंग्वेज मालूम नहीं है तो. और वो सवाल पूछिए, क्योंकि सवाल मुझे चाहिए ऐसे ही क्वेश्चन आंसर सेशन लेने के लिए. जितने सवाल आएंगे उतने अच्छे क्वेश्चन आंसर सेशन हो जाएंगे. क्वेश्चंस और लाने के लिए और लोगों से ये शेयर कीजिए ये वीडियो, ताकि और लोग जुड़ जाए इस मूवमेंट में और सवाल पूछे. जितने सवाल ज़्यादा आएंगे उतनी मुझे भी मज़ा आएगा सेशन लेने में. तो बिल्कुल ये आप देखते रहिए ये वीडियोस. एक पहला एपिसोड से लास्ट के एपिसोड तक देखिए, सीरियली देखिए, तो ही आपको पूरा पता चल जाएगा. और ये प्लीज़ शेयर कर दीजिए लोगों के साथ. आपके कमेंट्स भेजते रहिए, लाइक कीजिए ये सब, क्योंकि उससे थोड़ा सा हमें भी थोड़ा सा चीयर अप हो जाते हैं हम. कमेंट्स लिख दीजिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों के साथ ये शेयर कर दीजिए. थैंक यू.